नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अदा करणे, निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक खाती उघडणे तसेच सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळाच्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत बँकांच्या यादीत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश करण्यात आला आहे. ही बाब बँकेचे कर्मचारी, भागधारक तसेच परभणी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 20 जानेवारी रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभागाच्या शिफारशीनुसार राज्यातील एकूण 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई, ठाणे, रायगड सह परभणी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे संबंधित बँकांना शासकीय निधी हाताळण्याची अधिकृत परवानगी मिळाली असून त्यांच्या आर्थिक सक्षमता, पारदर्शकता आणि व्यावसायिक कार्यक्षमतेवर शासनाचा विश्वास व्यक्त झाला आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर, उपाध्यक्ष राजेश भैया पाटील गोरेगावकर आणि सर्व संचालक मंडळांनी या मान्यतेचं स्वागत केलं आहे. बँकेच्या अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी या निर्णयाविषयी बोलताना मागील 5 वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे हे मान्यता मिळणं हे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामकाजाचं फलित असल्याचं स्पष्ट केलं. या निर्णयामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना अधिक सुविधा मिळतील. शासनासोबत आवश्यक करार करून ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली जाणार आहे. ही मान्यता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे, असा विश्वास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या यशाचं स्वागत केलं असून यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 25 जानेवारी 2026 रोजी साजरा होणाऱ्या 16व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय परभणी आणि ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 24 जानेवारी रोजी परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय या ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य शेख बाबर, उपप्राचार्य लक्ष्मण बनसोडे, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, दत्ता गिनगिने यांची उपस्थिती होती. यावेळी अरुणा संगेवार यांनी मतदान नोंदणी प्रक्रिया, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, निवडणूक प्रक्रिया आणि त्यामधील सुधारणा याविषयी मार्गदर्शन केलं. सेलू येथील नितीन व्यायामशाळा, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना उपनेते तथा परभणी संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने हे उपस्थित होते. या प्रसंगी परभणी लोकसभा संपर्क प्रमुख राजू कापसे, रामेश्वर महाराज, माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर, नगरसेवक संदीप लहाने, नवनिर्वाचित नगरसेवक गणेश देशमुख, अमोल जाधव, सलीम तांबोळे, अर्जुन सामले, अनवर खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आई या विषयावर कितीही लिहिले, बोलले तरी ते पूर्ण होऊ शकत नाही. आई म्हणजे जीवनाला वाट तसेच आयुष्याला मिळणारी नवी पहाट असल्याचे प्रतिपादन लोककवी प्रशांत मोरे यांनी केलं आहे. परभणीतील समाधान नगर या ठिकाणी राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मातोश्री सुमनबाई केशवराव भुसारे यांच्या स्मृती दिनानिमित्त मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय आई महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रशांत मोरे यांच्या आई तुझा हात पलिस या कवितांचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे,
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, माजी महापौर मीनाताई वरपुडकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीहरी कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर केदार खटिंग, प्राध्यापक राजेश रणखांबे, रितेश जैन, सपना व्यंकटेश जुगटे, गणेश टाक यांच्यासह अतुल सरोदे, शंकर आजेगावकर, मिलिंद बामणीकर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.